यंग डेव्हलपर्स सगळ्यात पहिले हं. ज्यांना डेव्हलपर व्हायचं आहे किंवा ज्यांना हे व्हायचं आहे, या त्यांनी बिझनेसमध्ये हां, यायचंय. हां, या बिझनेसमध्ये यायचं आहे. हं, त्यांनी तर पहिला एम प्रॉफिट हा असेल, तर ते कधीच सक्सेस होणार नाही. हं, त्यांनी सर्व्हे करून कुठल्या एरियात डिमांड आहे आणि त्या एरियाचा डिमांड कंप्लाय करण्यासाठी तुम्ही काय जीवाचं रान करू शकता. हं, त्यासाठी छोटंसं पहिले चालू करून बघा किंवा तुम्ही कुठल्यातरी डेव्हलपरकडे तुम्हाला जो इमानदार डेव्हलपर वाटतो त्याच्याकडे, एखाद्या झोलरकडे तुम्ही राहिलात तर झोल करायचंच शिकणार. पण तुम्ही एखाद्या इमानदार डेव्हलपरकडे फुकट राबा. हं, फुकट. जसं तुम्ही कॉलेजला स्वतः डोनेशन देऊन पैसे देता, तुम्ही द्या ना डोनेशन चांगल्या डेव्हलपरकडे. चांगलं काहीतरी गिफ्ट घेऊन जा, काहीतरी घेऊन जा आणि मला तुमच्याकडे कामाला ठेव किंवा काय ठेव. मी काही घ्यायला तयार नाही साहेब, मला तुम्ही आदर्श वाटतात नाही, मला शिकायचं आहे तुमच्याकडून. हं, एवढे 4 शब्द जरी बोलले तर कोणी डेव्हलपरचं पगळतो आणि त्यालाही इमानदार चांगलं काम करणारी लोकं हवे असतात. हं, हं, तर त्या अशा व्यक्तीकडे जर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेतली 1, दीड 2 वर्ष आणि पडेल ते काम करायची तयारी पाहिजे. तुम्ही म्हणाल मी चांगले कपडे घालून जातोय आणि माझ्या कपड्याला डाग नाही पडला पाहिजे आणि मी आता इंजिनिअर आहे आणि मी आता बिल्डर होणार आहे. हे जर तुम्ही आधी त्या जायच्या आधीच तुम्ही स्वतःला डेव्हलपर समजायला लागले. हं, हं. तुम्ही तिथला कामगार, तिथं जर जो माणूस एक 8 दिवस तिथल्या सिमेंटच्या टोपल्या घेऊन जर तिथं काँक्रीट ते स्लॅब टाकताना स्वतःच्या डोक्यावर घेऊन काळे कपडे घालून टाकत असेल, तो लवकर डेव्हलपर होणार.